प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आजच्या ह्या सकाळी तुम्हा सर्वांचं ख्रिस्त येशूमध्ये मी स्वागत करत आहे. आणि आज आपलं चर्च सभा जी आहे आपण ऑनलाईन करत आहोत. आणि सर्वप्रथम आपण ही आपल्या स्वतःबद्दल कबुली देऊया. ही खरी कबुली आहे देवाच्या वचनातून. मी आशीर्वाद आहे, मी आशा आहे आणि मी अभिवचन आहे. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये हे वचन कबूल करणं उत्तम आहे. आज जगाला कुठली आशा नाही, जग भयामध्ये आहे. पण देव परमेश्वराची इच्छा की आम्ही भयामधून बाहेर पडावं आणि विश्वासामध्ये चालावं. आज प्रियांनो, फार महत्वाची गोष्ट मला आठवण आज झाली. मी प्रार्थना करत असताना देवबापाने मला एक आठवण करून दिली आणि ती म्हणजे 31 डिसेंबरच्या रात्री परमेश्वराने मला एक वचन दिलं होतं. आणि मला तो दृष्टांत मी पाहिला आणि मी तो पाहिला असा दृष्टांत होता की ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या वादळ चालू असताना आपल्या शिष्यांना तो म्हणतो की तुम्ही पलीकडे जा. शिष्य पलीकडे जात असतात, पण येशू ख्रिस्त त्या वादळाच्या विरोधामध्ये पाण्यावर चालत चालत, वादळ तिथून येत होतं, शिष्य पुढे जाऊ शकत नव्हते, शिष्यांना वादळ अडवत होतं. जरी येशूचा शब्द होता तरी सुद्धा ते पुढे जाऊ शकत नव्हते. आणि त्यातून एक गोष्ट मला प्रभूंनी सांगितली की ह्या वर्षामध्ये वारे सुटतील, वादळे येतील, पण जे लोक येशू सारखं डोंगरावर एकांतवास करतील. प्रियांनो, एक लक्षात ठेवा की 12 शिष्य बोटीमध्ये होते. ते प्रयत्न करत होते पुढे जाण्यासाठी, प्रयत्न करत होते त्या स्टॉर्मला किंवा त्या वादळाच्या विरोधात चालण्यासाठी, वाऱ्याच्या विधोळ्यात चालण्यासाठी विरोधात चालल्या, पण ते जाऊ शकत नव्हते. पण एक व्यक्ती जो देवाच्या सनेमध्ये वेळ घालवतो, एक व्यक्ती जो प्रभूबरोबर एकांतात वेळ घालवतो, तो त्या वाऱ्याच्या दिशेने, वादळाच्या दिशेने चालत गेला. आणि प्रियांनो, आज मला तुम्हाला सांगू द्या की त्याने ज्यावेळेस त्या बोटीत गेलो, ती बोट देखील तो तिथे घेऊन जाऊ शकला. माझ्या भावांनो, बहिणींनो, हे सत्य आहे. आज कोरोना व्हायरसचं एक वादळ आहे, आज असं वारं सुटलेलं आहे, पण आम्हाला देवाच्या वचनातून प्रभू सांगती वेळ घालवणं, ही या विषयावर प्रभू आम्हाला सांगती प्रारंभापासून बोलत आहे, ह्या वर्षाच्या सुरुवातीपासून बोलत आहे, वेगवेगळ्या रीतीने आम्हाला सांगतो तो बोललेला आहे. प्रियांनो, कदाचित कोरोना व्हायरस संपल्यानंतर अजून एक वारं सुटणार आहे, अजून एक वादळ सुटणार आहे, आणि ते म्हणजे आर्थिक समस्येचं वादळ. प्रियांनो, जगामध्ये सर्वांवर ते वादळ येईल, पण जे प्रभू येशू ख्रिस्तासह देवाच्या वचनानुसार प्रभूच्या सन्निधानात वेळ घालवतात त्यांच्यावर मात्र हे वादळ येणार नाही. त्याच्या विरोधात ते चालतील आणि यशस्वी होतील. आज एवढंच सांगतो प्रियांनो की आम्हाला एक यशस्वी तिकडे चालण्याची गरज आहे, पण त्यासाठी आम्ही विसरता कामा नये की प्रभू आम्हाला एक उदाहरण आहे, प्रभूचं जीवन आम्हाला उदाहरण आहे. प्रियांनो, त्या वादळाच्या दिशेने चालण्या अगोदर आम्हाला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त 5,000 लोकांना 5 भाकरी 2 माशातून जेवण देऊन पूर्ण थकलेला असताना कदाचित तो झोपू शकला असता, विसावा घेऊ शकला असता, पण त्याने देवाच्या सानिध्यात जायचा निर्णय केला, डोंगरावर जायचा निर्णय केला. एक लक्षात ठेवा प्रियांनो, खरा विसावा हा झोपल्याने मिळणार नाहीये, तुम्हाला प्रभूच्या सानिध्यात वेळ घालवण्याने मिळणार आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये पुणे शहर आणि बरेचसे शहर बंद आहेत. वेळ घालवा, देवाबाबा सांगते वेळ घालवा, वैयक्तिक वेळ घालवा आणि पहा, येणाऱ्या प्रत्येक वादळावर तुम्ही मात करणार आहात, येणाऱ्या प्रत्येक सुटणाऱ्या वादळावर तुम्ही छेदून जाणार आहात आणि तो तुमच्यावर परिणाम करणार नाही, तुम्हाला अडवणार नाही. प्रियांनो, आजच्या वचनाकडे वळूया. मी प्रार्थना करत असताना देवबापाने माझ्या मनामध्ये हे वचन टाकलं, स्तोत्र 91 आणि वचन पहिलं आणि दुसरं. प्रियांनो, आम्हाला सर्वांना माहित असलेलं हे वचन आहे. आपण वाचूया स्तोत्र 91 पहिलं आणि दुसरं वचन. जो परात्पराच्या गुप्तस्थली वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो, तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. प्रेज द लॉर्ड. पण ह्या 2 वचनामधून आम्हाला अख्खं स्तोत्र पुढे जे म्हटलेलं आहे की रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर 2 प्रहरी नाश करणारी पटक्याची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजू सहस्त्रावधी पडले, तुझ्या उजवातच लक्षावधी पडले, तरी तुला भिडणार नाही. काय अद्भुत वचन आहे प्रियांनो.
आमच्या अवतीभोवती हजारो पडतील, आमच्या अवतीभोवती लाखो पडतील, पण ते तुम्हाला भिडणार नाही. हे देवाचं अभिवचन आहे. हे अभिवचन आम्ही स्वीकारणं गरजेचं आहे. आता बरेचसे लोक सध्या व्हॉट्सअपवर आणि वेगवेगळ्या ठिकाणी हे टाकत आहेत की तुला भिडणार नाही, तुला काही घडणार नाही, तुला काही होणार नाही. पण प्रियांनो, मला सांगू द्या, हे त्यांच्यासाठीच आहे की जे पहिले 2 वचनातल्या गोष्टी अनुभव घेतात. पहिली गोष्ट, जे गुप्त स्थळी वास करतात, जे गुप्त स्थळामध्ये वस्ती करतात त्यांच्यासाठी. दुसरी गोष्ट, जे आपल्या मुखाने बोलतात, काय म्हणतात, मी परमेश्वराला म्हणतो की तू माझा आश्रय आहे. ह्या 2 गोष्टी जे आपल्या जीवनात अनुभवतात त्यांच्यासाठी हे पूर्ण स्तोत्रातले आशीर्वाद आहेत, त्यांच्यासाठी प्रभू परमेश्वराने दिलेले अभिवचन आहेत. लक्षात ठेवा, काही लोकांच्या मनामध्ये गैरसमज असेल की मी विश्वासणारा आहे म्हणून माझ्या जीवनामध्ये मला आता काही होणार नाही. प्रियांनो, गैरसमजुतीत राहू नका. त्या लोकांसाठी तो कवच, त्याचं सत्य आणि ढाल आहे. त्याचं सत्य, ढाल व कवच आम्हाला आहे परमेश्वराचं. जे लोक परमेश्वराच्या गुप्त स्थळामध्ये बसतात, जे लोक आपल्या मुखाने कबूल करतात की काय आहे गुप्त स्थळ. पहिली गोष्ट म्हणजे परमेश्वरासंगती असलेले संबंध, यहोवा संगती असलेले संबंध, रिलेशनशिप, यहोवाविषयी. दुसरी गोष्ट म्हणजे यहोवाविषयी बोलणे, आपल्या मुखाने कबुली करणे. प्रियांनो, बरेच लोक असं म्हणतात की आमच्या शब्दाने आम्ही निर्मिती करू शकतो. प्रियांनो, देवाने सर्व काही निर्माण केलेलं आहे. आता तुम्हाला निर्माण करण्यासाठी देवाने काही ठेवलेलंच नाही, आम्हाला निर्माण करण्यासाठी काही ठेवलेलंच नाहीये. आम्ही आता काही निर्माण करू शकत नाही. एक लक्षात ठेवा, आमच्या मुखाने आम्ही काय करतो, आम्ही 2 गोष्टी करतो. जर मी माझ्या मुखाने परमेश्वराचं वचन बोललो, मी माझ्या मुखाने प्रकाशाविषयी बोललो, होकारात्मक बोललो, देवाचं वचन बोललो, विश्वासाचे शब्द बोललो, तर आम्ही देवाच्या वचनासंगती मान्य होतो आणि देवाचं वचन गोष्टी निर्माण करतं. ते जे केलेलं आहे ते माझ्यासाठी होतं. पण जर मी माझ्या मुखाने नकारात्मक गोष्टी बोललो, भीतीच्या गोष्टी बोललो, आजाराच्या गोष्टी बोललो, तर मी काय निर्माण करत आहे? मी अंधाराची सत्ता माझ्यासाठी निर्माण करत आहे. बऱ्याच लोकांना हे समजत नाही आणि मग भयापोटी ती आपल्या गोष्टी कबूल करत राहतात. माझ्या भावानं बहिणीनं, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. देवाने आम्हाला आमच्या मुखामध्ये सामर्थ्य दिलेलं आहे. देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी परमेश्वरासंगती एकरूप व्हावं, त्याच्या वचनासाठी एकरूप व्हावं, एकजूट व्हावं आणि आमचं बोलणं त्याच्या वचनासह असावं. आणि हीच देवाची इच्छा आहे. ह्या 2 गोष्टी, गुप्तस्थळी वसणं आणि आमच्या मुखाची कबुली, वस्ती करणं. आता वस्ती करणं म्हणजे काय? मी काही दिवसापूर्वी एक गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे की थोडक्यामध्ये मी ज्याच्या घरात वस्ती करतो तो माझ्या सांगते रिलेशनशिप असतं. माझ्या पत्नीचं आणि माझं रिलेशनशिप, म्हणून आम्ही एकत्र राहतो, हे एकत्र वस्ती करतो, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये गुप्तस्थळी वसतो. प्रियांनो, गुप्तस्थळी कोण जाऊन वसतं? कोण एकांतामध्ये वेळ घालवतं? ज्यांचे रिलेशनशिप आहे, जे प्रेमात पडलेले आहेत, ते एकांत, त्यांना एकांत हवा आहे. गुप्त स्थळामध्ये वस्ती करणं, आणि तीच प्रभूची इच्छा आहे. प्रियांनो, तुमच्या माझ्यासाठी येत्या दिवसामध्ये ती प्रभूची इच्छा आहे का मी त्याच्या संगती एकांतात वेळ घालवावा, त्या संगती त्याच्याबरोबर त्या सानिध्यामध्ये बसावं. प्रियांनो, एक लक्षात ठेवा, प्रभू येशू ख्रिस्तानी आपल्या जीवनामध्ये हे उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. येशू ख्रिस्त वारंवार सकाळी उठून एकांतात जायचा. येशू ख्रिस्त रात्रभर एकांतात प्रार्थना करायचा. येशू ख्रिस्त शिष्यांना सोडून एकांतामध्ये जायचा. तो देवाच्या संगती त्याचे संबंध होते. आज जर तुम्ही आणि मी ही गोष्ट त्यापासून शिकलो तर फार बरी होईल. अजून एक गोष्ट, कोण त्याच्याबरोबर वास करू शकतं किंवा परमेश्वर कोणामध्ये वस्ती करतो? प्रियांनो, हे वचन आपण वाचूया. योहानाचे पहिले पत्राचा 4था अध्याय आणि 15 आणि 16 वचन. हे आम्हाला समजून घ्यायची गरज आहे. हे अत्यंत महत्वाचं सत्य आम्ही कळून घ्यायची गरज आहे. प्रियांनो, कोण परमेश्वराच्या बरोबर वास करू शकतो? योहानाचे पहिले पत्रचा 4था अध्याय 15 आणि 16 वचन.
येशू हा देवाचा पुत्र आहे असे जो कोणी कबूल करतो त्याच्या ठाई देव राहतो Amen. व तो देवाच्या ठाई राहतो. देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीती आहे. जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. अत्यंत दोन महत्वाच्या अटी ह्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. जर मला देवामध्ये वस्ती करायची, येशूमध्ये वास करायचं, सर्वात पहिली अट, सर्वात पहिली गोष्ट, माझं कन्फेशन की येशू देवाचा पुत्र आहे, येशू माझा प्रभू आहे, देवाने त्याला मेलेल्यातून जिवंत केलेलं आहे. प्रियांनो, जो कोणी हे कबूल करतो की येशू देवाचा पुत्र आहे, तो माझ्या पापासाठी मेला, मरणातून जिवंत झाला. प्रियांनो, त्याच्याकडे येऊन परमेश्वर वस्ती करतो. परमेश्वर, आणि ही सर्वात देव त्याच्याबरोबर वस्ती करतो. तो देवाला आपलं निवासस्थान करतो. आज जर तुम्ही त्याला निवासस्थान केलेलं आहे तर प्रेज द लॉर्ड. पण जर केलं नसेल तर आजच्या क्षणी, आजच्या घडीला तुम्ही येशू ख्रिस्ताला आपला तारणारा आणि प्रभू म्हणून जर स्वीकाराल, त्याला देवाचा पुत्र हे मान्य कराल, तर प्रियांनो, देव तुमच्यावर वस्ती करतो. पण दुसरं अट महत्वाची आणि ती गरजेची आहे, जो प्रीतीमध्ये राहतो, कारण देव प्रीती आहे. आणि प्रियांनो, हेच महत्वाचं चॅलेंज, एक आव्हान आम्हाला ह्या शेवटच्या काळामध्ये, आम्हाला सर्वात महत्वाचं आव्हान कुठलं आहे की प्रीतीमध्ये स्वतःला राखणं. टू ड्वेल इन लव्ह, प्रीतीमध्ये स्वतःला राखणं. आणि मला सांगू दे, हे आव्हान आहे, एवढं सोपं नाही आहे. आत्ताच्या घडीला आम्ही पाहतो की लोक एकमेकावर प्रीती करू शकत नाही आहेत. प्रियांनो, हे मी सांगत नाही, बायबलचं वचन आम्हाला सांगतं. शेवटच्या काळातल्या ज्या काही चिन्ह आहेत त्या चिन्हापैकी एक येशू ख्रिस्तानी स्वतः सांगितलं. मत्ताच्या 24व्या अध्यायामध्ये. प्रियांनो, आम्ही शेवटच्या नाही, आम्ही अति शेवटच्या काळामध्ये आहोत. आणि येशू ख्रिस्तानी जे सांगितलेले चिन्ह आहेत त्या चिन्हापैकी एक गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. आपण वाचूया प्रियांनो. मत्ताचं शुभवर्तमान 24वा अध्याय 10, 11 आणि 12 वचन आपण वाचूया. 13 वचनापर्यंत आपण जाऊया. काय म्हणतं पहा त्या ठिकाणी. त्यावेळी पुष्कळ जण अडखळतील, पुष्कळ जण अडखळतील, एकमेकास धरून देतील, ते एकमेकाला धरून देतील व एकमेकांचा द्वेष करतील. पहा प्रियांनो, हेट स्पीच ऑलरेडी चाललेत. द्वेष, एकमेकांचा द्वेष करतील. हा, पुष्कळ खोटे संदेष्टे उठतील. तेवढंच नव्हे तर पुष्कळ खोटे संदेष्टे. आज तुम्हाला मला ख्रिस्ती विश्वासणाऱ्या नात्याने सांभाळायला पाहिजे. या शेवटल्या काळामधलं एक संदेश असा आहे की पुष्कळशे खोटे संदेष्टे येतील. आणि म्हणून आम्हाला या संदेशांपासून वाचण्याची गरज आहे. पुढे जाऊया. व अनेकांस फसवतील, अनेकांना फसवतील. हे प्रभू येशूचे शब्द प्रियांनो, कुठल्या साध्या माणसाचे नाही आहेत. आणि म्हणून आम्हाला सांभाळायचं आहे कोण काय बोलतं ते. पुढे जाऊ. आणि अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. प्रियांनो, हे जे सत्य आहे ते आम्हाला समजून घ्यायची गरज आहे. आणि त्यामध्ये काय म्हटलेलं आहे? अनिती वाढल्यामुळं पुष्कळांची प्रीती थंडावेल. अनिती वाढल्यामुळं प्रीती थंडावेल. थोडक्यामध्ये इंग्लिशमध्ये असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी, अँड बिकॉज लॉलेसनेस विल अबाउंड द लव्ह ऑफ मेनी विल ग्रो कोल्ड. एका ठिकाणी दुसऱ्या KJV मध्ये म्हटलेलं आहे, इट विल वॅक्स असं म्हटलेलं. माझ्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, लव्ह विल बी वॅक्स्ड. थोडक्यात प्रीती काय होईल, त्याला जसं मेनाचं आवरण लागतं हृदयावर, आणि मग ते आवरण झाल्यानंतर वॅक्स त्याला हळूहळू होतं. प्रियांनो, कशामुळं? अनिती वाढल्यामुळं. कुठं वाढल्यामुळं? प्रिय, आमच्या अवतीभोवती अनिती आहे, अंधाराची शक्ती वाढलेली आहे, अनितीचं परिमासा गाठली गेलेली आहे. सर्व जगामध्ये एक विचित्र गोष्टीला मान्यता मिळत आहे. आपल्या देशामध्ये देखील अगदी सर्व गोष्टीला राजरोसपणे लोक मॉडर्न जीवन, एक मॉडर्न लाईफच्या विचाराखाली होमोसेक्शुअलला परवानगी देत आहेत. प्रियांनो, होमोसेक्शुअल लोकांवर आम्ही प्रेम करतो, पण जे पाप आहे त्याला पाप म्हणणारे लोक आम्ही असलं पाहिजे. लक्षात ठेवा प्रियांनो, त्या गोष्टीला आम्ही मान्यता देऊ शकत नाही जी देवाच्या वचनाच्या विरोधामध्ये आहे.
ज्या परमेश्वराने सदोम आणि गमोरा ह्या या नगरांना न्याय आणला, प्रियांनो, त्याचं कारण अनितीची वाढ झाली होती, भयानक अनितीची वाढ झाली होती. आणि आज आपल्या देशांमध्ये कोर्टाचे निर्णय आहेत की ते विवाह करू शकतात. आणि ही अनिती आमच्या अवती वाढत असताना आम्ही देखील ते ऐकून आमच्या अंतःकरणामध्ये कदाचित परमेश्वराचं जे प्रेम आहे ते कमी कमी होत चाललंय. ते आम्हाला कळत पण नाहीये, आम्हाला समजत पण नाहीये त्या प्रीतीला. आणि अंधार वाढत चाललेला आहे. आणि प्रियांनो, आमच्या अंतःकरणामधले ती जे थर आहेत ते वाढत चालले, अनितीमुळे वाढत चाललेलं आहे. भयानक परिस्थिती प्रियांनो. मला सांगू द्या की ह्या शेवटच्या काळामध्ये अनितीची वाढ, अनितीबद्दल सांगायची काही गरज नाही. आम्हाला अवतीभोवती, आमच्या भोवती सर्व प्रकारचं, कोणी आपले शरीर बदलून घेत आहेत, मुलगा मुलगी बनत आहे, मुलगी मुलगा बनत आहे. आणि मग ह्या काही गोष्टी आहेत. पोटामध्येच लेकरांना ठार केलं जातं, अबॉर्शन. आणि मग आईला निर्णय आहे, आईला निर्णय करायची आहे की बाळाला जन्म द्यायचा की नाही. भयानक गोष्ट आहे प्रियांनो. आणि लाखो लेकर पोटामध्ये, हा अंधार आहे, माझ्या परमेश्वराच्या अंतःकरणाला दुखावतच. आणि ते आम्ही त्या जगात जगत असताना, त्याला मान्यता देत असताना, कदाचित आमच्या जीवनामध्ये, आमच्या हृदयामध्ये आम्हाला त्याला जर आम्ही त्याबरोबर चालत गेलो, त्या गोष्टीला हा म्हणत गेलो, पण कुठंतरी आमचे स्टँड असला पाहिजे, नाही ही अनिती आहे आणि त्या अनितीपासून मला स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. माझ्या भावना बहिणी, मला तुम्हाबद्दल माहित नाही की हा जो अंधार आहे, जर आमच्या अंतःकरणात ही अनैतिकता, अनिती जर असेल, किंवा त्याला आम्ही मान्य होत असू, चला जगाची पद्धत आहे, जगामध्ये घडत आहे, मला काही फरक पडणार नाही, पण प्रियांनो, कुठंतरी आम्हाला बोलण्याची गरज आहे, त्याच्या विरोधात उभं राहायची गरज आहे. माझ्या भावना बहिणींनो, आमच्या विचारात आणि मनात उभं राहायची गरज आहे. त्याच्याशिवाय माझे आणि त्या पित्याचे एक वैयक्तिक रिलेशनशिप होऊ शकणार नाही. अनिती वाढल्यामुळे प्रीती थंडावेल. प्रीती थंडावण्याचं कारण, जर आज कदाचित तुमच्या मनामध्ये अनिती असेल, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अनितीचे विचार जर असतील तर तुम्ही देवावर प्रेम करू शकत नाही. तुम्ही म्हणू शकता, देवा मी तुझ्यावर प्रेम करतो, मैं तुझसे केवळ प्रेम करू, फक्त गाणं म्हणू शकता, पण मनामध्ये जर द्वेष आहे, मनामध्ये आपल्या भावाविरुद्ध, आपल्या भावाच्या विरुद्धामध्ये मनामध्ये द्वेष आहे, आपल्या आई वडिलांच्या मनाबद्दल, आपल्या बहिणी, आपल्या भावाबद्दल, आपल्या नातेवाईकांबद्दल, आणि मग प्रियांनो, आज देवाच्या वचनाच्या नॉलेज, ह्याला फार बरेच लोक महत्व देतात. आय एम फॉर दॅट. पण लक्षात ठेवा प्रियांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ह्या वचनाच्या नॉलेजच्या पलीकडं हा वचनाचा लेखक आहे, त्या परमेश्वराबरोबर संबंध असणं ते फार महत्वाचं आहे. आणि हाच स्तोत्र 91 तेच सांगत आहे, जो गुप्त स्थळी त्या रिलेशनशिप मध्ये आहे, जो त्या संबंधामध्ये आहे, त्याच्या जीवनामध्ये ह्या कुठल्याच गोष्टी येणार नाही. प्रियांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आम्हाला वळण्याची गरज आहे. त्या प्रीती, ती जर प्रीती कुठं थंडावली गेलेली आहे, देवाबरोबरची प्रीती, एकमेकाबरोबरची प्रीती जर थंडावली, आज प्रियांनो आमच्या अवतीभोवती पहा, लोक एकमेकाला भेटायला तयार नाही आहेत. ही परिस्थिती आहे. इट इज चॅलेंजिंग. आपोआप मनामध्ये आमच्या प्रश्न येतो, लोक सोडून द्या, हात नाकाकडे जायला तयार नाही. तो म्हणतो, नको बाबा, या हातामुळे माझ्या नाकात काही गेलं तर. प्रियांनो, इट्स अ फिअरफुल. पण एक ख्रिस्ती नात्याने, एक विश्वासणाऱ्या नात्याने मी किती कुठल्या भयामध्ये चाला, प्लीज गैरसमज करून घेऊ नका, आम्हाला काही गोष्टींची काळजी बाळगायला पाहिजे, पण आम्ही भयामध्ये न जाता विश्वासात जीवन जगायला शिकलं पाहिजे. कदाचित प्रभू परमेश्वर प्रियांनो ह्या प्रसंगामध्ये आम्हाला काही गोष्टीचा वापर करेल, आणि मग त्यावेळेस त्या मनुष्यावरचं प्रेम, ज्यावेळेस आम्हाला लोकांना गरजा लागतील, त्यावेळेस ते प्रेम आमच्यातून वाहू शकेल का प्रियांनो? ते प्रीती आमच्या शेवटच्या काळातलं चिन्ह आहे, प्रीती थंडावेल. आज देवावरची प्रीती आणि तुमच्या एकमेकावरची प्रीती कशी आहे? इज इट वाढत आहे? प्रियांनो, प्रभू परमेश्वराने आम्हाला सांगितलं, जगामध्ये एकच आज्ञा सर्वात मोठी आहे. माझी इच्छा आपण ते आज्ञा वाचावी. पहिल्या वचनाचं पत्र 3 अध्याय आणि 23 वचन सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये आम्हाला सर्वांना माहिती आहे, बायबलचं वचन आम्हाला सांगतं, येशू ख्रिस्ताला कोणीतरी प्रश्न केला की सर्वात मोठी आज्ञा कोणती आहे? येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं,
सर्वात मोठी आज्ञा, तू आपला देव परमेश्वर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण अंतःकरणाने प्रीती करावी. पण त्यासारखीच दुसरी त्याच रीतीने जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करावी. आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करावी. आणि आज आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणं किती सोपं आहे, किती काय काय चॅलेंजेस आहेत. आणि जर प्रियांनो आमच्या मनामध्ये द्वेष भावना, अक्षमा, भीती आहे, तर आम्ही प्रीती करू शकत नाही. वी हॅव टू बी, आम्हाला त्या प्रभूकडे वळण्याची गरज आहे. आपण वाचूया पहिलं पत्र 3 अध्याय 23 वचन. त्याची आज्ञा ही आहे की त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या नावावर आपण विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे आपण एकमेकांवर प्रीती करावी. हो प्रियांनो, आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवावा आणि एकमेकावर, ही आज्ञा आहे आणि हे रिलेशनशिप आहे. प्रभू करो प्रियांनो, येत्या दिवसामध्ये विशेष करून ह्या काळामध्ये आम्ही जात असताना आम्ही त्या देवावरच्या प्रीतीबद्दल आणि एकमेकांच्या प्रीतीवर अत्यंत प्रभावीपणे आपण कार्य करूया. जर आम्ही देवावर प्रीती करतो तरच आम्ही एकमेकावर प्रीती करू शकतो. जर आम्ही देवावर प्रीती करतो तरच आम्ही एकमेकाची काळजी घेऊ, एकमेकांसाठी आपलं जीवन देऊ, आम्ही एकमेकांसाठी एकमेकाला सल्ला देऊ, मार्गदर्शन करू, त्यांना त्या नरकाच्या द्वारातून बाहेर काढू. 24 अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताने बरीच यादी दिलेली आहे की शेवटच्या काळात ह्या गोष्टी घडतील. पण त्यातल्यापैकी एक आहे ती म्हणजे, आणि ती वाढल्यामुळं प्रीती थंडावेल. प्रियांनो, पण आज एक चांगली गोष्ट मी सांगू इच्छितो. ज्यावेळेस योहाना पातमस बेटावर होता आणि इफिसच्या मंडळीला तो पत्र लिहित होता, येशू त्याला डिक्टेट करत होता, येशू त्याला सांगत होता हे लिही. त्यावेळेस त्यांनी प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 2 अध्यायाच्या 4 आणि 5 वचनामध्ये एक फार महत्वाचं वक्तव्य केलं. काय केलं पाहूया आपण ते वक्तव्य. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली. याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. मित्रांनो, प्रभू परमेश्वर म्हणतो तू प्रीती सोडली, तू गुप्त स्थळात वस्ती करायला सोडून दिलेलं आहे, तू एकांतात राहायला सोडून दिलेलं आहे, तू आपल्या मुखाने बोलणं जे आहे की यहोवा माझा आश्रय आहे, यहोवा माझा सामर्थ्य आहे, यहोवा माझं संरक्षण आहे, यहोवा माझं विश्वास आहे, हे बोलणं सोडून दिलेलं आहे. पुढं म्हणून तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर. पण एक चांगली बातमी आहे प्रियांनो, प्रभू परमेश्वर म्हणतो त्याची आठवण कर. जा, बस, पुढचे काही दिवस तुम्हाला दिलेले आहेत. कसलं हा वेळ दिलेला नाहीये जस्ट तुम्हाला टाइमपास करायला. प्लीज मी तुम्हाला सांगतो, आठवण करा तुम्ही कुठून कुठल्या एरियामध्ये, माझ्या मनात, माझ्या विचारामध्ये कुठल्या भागामध्ये मी पतन पावलं, कुठं माझी रिलेशनशिप नाहीये. पुढं व पश्चाताप करून, ही एक चांगली बातमी की वी कॅन टर्न बॅक. पहिल्या प्रीतीकडे आम्ही पळत जाऊ शकतो प्रियांनो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर. आपली पहिली कृत्य कर. जे कृत्य पहिले होते देवाच्या रिलेशन, पित्याच्या रिलेशन, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रिलेशनशिप मध्ये. आणि प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस ते रिलेशनशिप होतं त्यावेळेला किती वारे सुटू द्या, किती वादळ येऊ द्या, त्या प्रत्येक वाऱ्याच्या विरोधात चालणारे तुम्ही लोक बनणार आहात. एक लक्षात ठेवा प्रियांनो, ही रियालिटी आहे. आजच्या दिवसांमध्ये आम्हाला अधिक काळ प्रभू सांगती घालवणं, प्रभूच्या सानिध्यात बसणं, त्याबरोबर वेळ घालवणं, एकांतात बसणं, कदाचित कुटुंब म्हणून बसणं, पण एकांतात प्रभू सांगती वेळ घालवणं प्रत्येकाला रोज गरजेचं आहे. शेवटचा नाही प्रियांनो, अतिशेवटचा काळ आहे. अतिशेवटच्या काळामध्ये आम्ही आहोत. कदाचित ह्या वारा जो आहे कोरोना व्हायरसचा संपेल, पण आर्थिक वारी येतील. पण एक लक्षात ठेवा, जे देवाच्या वचनात सांगितलेल्या त्या गोष्टी जर तुम्ही करणार आहात, तुम्ही बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टी करणार आहात, तर मला तुम्हाला सांगतो कुठली अडचणीमध्ये तुम्हाला जायची गरज असणार नाही, कुठला आर्थिक फटका बसण्याची गरज नाहीये. कारण तुमचं आणि माझा पुरवठा करणारा आपला परमेश्वर आहे. तो म्हणतो परमेश्वर माझा म्हणजे मला काही उणं पडणार नाही. पण प्रियांनो, हे वचनानुसार करणं गरजेचं आहे. जर तुम्ही ती योग्य पेरणी केलेली आहे, तुम्ही जर देवाच्या राज्यामध्ये पेरणी केलेली आहे, तर त्याला घाबरण्याची गरज नाही आहे. तुमच्याकडं
कापणी होणार आहे, तुम्हाला कुठलीच कमतरता असणार. अशी वारी येतील, वादळ येतील, पण त्याच्या विरोधात उभं राहण्यासाठी प्रभूची इच्छा आहे, आम्ही उभं राहायला पाहिजे. पश्चाताप करूया, विल टर्न बॅक, पहिल्या प्रीतीकडे वळूया आणि देवबापा सांगते तो वेळ घालूया. प्रियांनो, जो परात्पराच्या गुप्त स्थली बसतो, जो एकांतात वेळ घालवतो, तो त्याच्या सावलीमध्ये राहील, त्याच्या पंखाच्या सावलीमध्ये राहील. प्रभू करो प्रियांनो, तुम्ही आणि मी त्या पंखाच्या सावलीमध्ये. देवाचं वचन तर कुठली मरी तुझ्याकडे येणार नाही, कुठलाही अरिष्ट तुझवर येणार नाही. प्रियांनो, हे देवाचं वचन आहे. पण ही गोष्ट विसरू नका, हे जे पहिले 2 वचन आहेत ते आमच्या जीवनामध्ये असले पाहिजे. पहिली गोष्ट, गुप्तस्थळी वसणं, प्रभूच्या सन्निधात वेळ घालवणं, एकांतामध्ये देवाला वेळ देणं, स्वतःचं परीक्षण करणं, पवित्र आत्म्याला, देवाच्या वचनाला आमच्या जीवनात कार्य करू देणं, आमच्या मनामध्ये काम करू देणं. प्रियांनो, त्याचं आगमन जवळ आहे. मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक घटना आज अख्खं जग, हा आत्तापर्यंत कधी घडलं नाही. देवाच्या वचनामध्ये मी आज मी योएलच पुस्तक वाचत होतो, मी काही पुस्तक वाचत होतो प्रियांनो बायबल मधले, आणि त्यात लिहिलेलं आहे, पुन्हा एकदा आकाश आणि पृथ्वी मी हलवेन. आणि प्रियांनो, देव परमेश्वर काही गोष्टी हलवत आहे. माझा विश्वास नाही की करोना व्हायरस आहे, देवानी पाठवलेलं व्हायरस आहे. नाही प्रियांनो, जीव घेणं, येशू म्हटला मी जीवन द्यायला आलो, मृत्यू नाही. मी आलो जीवन द्यायला. पण प्रियांनो, आज आकाश आणि पृथ्वी, अख्खी पृथ्वी हल्ली गेलेली आहे. रिलेशन, प्रत्येक देशामध्ये संबंध अगदी द्वेषाचे निर्माण झालेलं आहे. कोणी कुठल्या देशाला दोष देतं की तुमच्यामुळं असं झालेलं आहे. कदाचित ते चिडतील आणि काहीतरी वेगळं काहीतरी घडू शकेल. पण प्रियांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या सर्व प्रसंगामध्ये जर आम्ही प्रभूच्या सानिध्यामध्ये वेळ घालवणारे आहोत, प्रभूच्या बरोबर चालणार आहोत, तर एक फार अद्भुत गोष्ट होईल. पण अजून एक वारा सुटणार आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अजून एक वारा सुटणार आहे, आणि तो वारा आहे प्रियांनो, जो योएलच्या पुस्तकात सांगितलेलं आहे की मी जो पहिल्या मंडळीमध्ये आला होता, तो वारा होता पवित्र आत्म्याचा वारा. तो प्रत्येक व्यक्तीवर येऊन बसला, आणि त्यावेळेला जी आग पेटली आणि लोक संजीवनामध्ये आले, आज तशाच प्रकारची आग प्रभू परमेश्वर पुन्हा एकदा पेटू इच्छितो. प्रियांनो, ते संजीवन तो ह्या देशांमध्ये देऊ इच्छितो. माझा विश्वास आहे प्रियांनो, ह्या काळानंतर एक मोठं प्रभूचं कार्य घडणार आहे. बरेचसे लोक येशूकडे वळणार आहेत, खूप लोक प्रभूच्या राज्यात येणार आहेत, त्यांचे जीवन बदलणार आहेत, त्यांच्या जीवनामध्ये प्रभूचं कार्य घडणार आहे. पण त्यासाठी सर्वात पहिले संजीवन व्हायला पाहिजे. माझ्या भावानं बहिणं, तुमच्या आणि माझ्या वैयक्तिक जीवनात जर संजीवन असेल तर आम्हाला मंडळीमध्ये संजीवन दिसेल. आम्हाला प्रभूच्या त्या संजीवनामध्ये कार्यरत व्हायला पाहिजे. हात जोडून विनंती करतोय, त्या दिवसामध्ये प्रभू सांगते वेळ घालवा, प्रभू बरोबर वेळ घालवा, प्रभूच्या संगतीमध्ये वेळ घालवा आणि प्रार्थनेमध्ये राहा. माझ्या बरोबर ही छोटीशी प्रार्थना आपण सर्वजण करूया. प्रियांनो, माझ्या मागे ही प्रार्थना करा. देव बापा, आज तुला धन्यवाद देतो. तुझं वचन तू माझ्या सांगती बोललास, मी कबूल करतो येशू देवाचा पुत्र आहे. मी कबूल करतो येशू माझा प्रभू आहे. आणि देवाने येशूला मेलेल्यातून जिवंत केलं असा विश्वास माझ्या अंतःकरणात मी ठेवतो. प्रभू येशू, माझा ताबा घे. येशूच्या नावामध्ये धन्यवाद. आमेन. प्रियांनो, जर आज तुम्ही पहिल्यांदा ह्या ठिकाणी मला ऐकत असाल आणि तुम्ही येशूला पहिल्यांदा स्वीकारलं असेल, जर तुम्हाला याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर आमच्या फेसबुक अकाउंटला तुम्ही प्रश्न विचारू शकता. आम्ही तुम्हाला निश्चित कॉन्टॅक्ट करू आणि तुम्हाला सांगते त्याबद्दल अधिक माहिती देऊ शकू. प्रियांनो, मी एक गोष्ट सांगतो, ह्या दिवसांमध्ये देवाच्या वचनाची कबुली करा. प्रत्येक वाऱ्याला सांगा की देवाचं वचन सत्य. त्याला सांगा की परमेश्वर म्हणतो तो माझा संरक्षण आहे, तो माझा कवच आहे. स्तोत्र 40 त्याला सांगा, स्तोत्र 91 त्याला सांगा. परमेश्वरचे वचन हाच वेळ आहे बोलण्याची. प्रभू तुम्हाला आशीर्वाद करो. गॉड ब्लेस यू. थँक्यू व्हेरी मच.
आमेन.